कार्यक्रम आरंभलेले आहेत त्यातलाच एक भाग हा आहे. यामध्ये हृदयविकारांविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांनी हृदयाच्या संबंधी जास्त अवेअर होऊन जागरूक होऊन कशा प्रकारे हेल्थ आपली सुधारवावी या प्रयत्नांमध्ये आम्ही हे सगळे अवेअरनेस प्रोग्राम्स या महिनाभरात घेणार आहोत. जसं मॅडमने सांगितलं, मागच्या दीड वर्षात आम्ही कार्डियक सर्जरी कार्डिओलॉजी टीम्सने मिळून खूप वेगवेगळे रेअर क्लिष्ट असे प्रोसिजर्स आमच्या डिपार्टमेंट्सना केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जे सांगता येतील त्यामध्ये कार्डियक सर्जरीमध्ये जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी मागच्या 8 वर्षांपासून आम्ही ह्या प्रकारे हृदयविकारांना ट्रीट करतो आहोत. ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बायपास म्हटलं की मारुती रायांनी जशी छाती उघडली होती त्या प्रकारेच छाती उघडून हृदयापर्यंत जाणं हे सर्वश्रुत आहे. आणि त्या गोष्टीलाच बहुतांशी पेशंट्स, नातेवाईक किंवा सगळेच लोक घाबरतात आणि त्यामुळे ज्यांना गरज असते ते देखील बायपास शस्त्रक्रियेला येऊ धजत नाहीत. या नवीन पद्धतीमध्ये आपण तो मुळात मेन काढून टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण ब्रेस्ट बोन, ज्याला स्टर्नम म्हणतात, की स्टर्नोटॉमी करून छाती उघडणे, मागच्या सगळ्या फासळ्या आणि हे ते सगळं खेचणे, या सगळ्या गोष्टी अवॉइड करून आपण 2 फासळ्यांच्या मध्ये एक छोटा 7-8 सेंटीमीटरचा छोटा चिरा घेऊन विशिष्ट इन्स्ट्रुमेंट्स, एंडोस्कोप्स यांच्या मदतीने आपण हुबेहूब तेच ऑपरेशन जे आपण पूर्ण छाती उघडून करतो त्याच शस्त्रक्रिया आपण छोट्या चिऱ्यातून आता पार पाडतो आहोत. त्याच्याने होतं हे की हृदय आपलं शरीराचं कुठलंही हार्ड फ्रॅक्चर न झाल्यामुळे रिकव्हरी खूप फास्ट होते. हार्ड फ्रॅक्चर झालं की त्याला जुळायला 6 ते 8 आठवडे जातात, पायाचा असो, हाताचा असो, कुठलाही असो. त्याबरोबरच होणारा रक्तस्राव, संसर्गाचा धोका, या सगळ्या गोष्टी आपण छोट्या चिऱ्याने ऑपरेशन केल्याने टळतात. विशिष्ट ॲनेस्थेशिया पद्धती आम्ही वापरतो जेणेकरून पेशंट्सला वेदना खूप खूप कमी होतात. जेणेकरून पेशंट्स, जसं तुम्ही ऐकलं असेल, दुसऱ्या दिवशीच अगदी चालायला फिरायला लागतात, खोकला करतात, फिजिओथेरपी व्यवस्थित करवून घेतात. त्याच्यामुळे निमोनिया वगैरेंचा सगळ्यांचा धोका कमी होतो. तर या विशिष्ट पद्धतीने आपण जवळपास 80% पेशंट्सना हृदय शस्त्रक्रिया मेडिकवर हॉस्पिटल येथे देत आहोत. या व्यतिरिक्त देखील अगदी रेअर असे सुप्रामेजर कार्डियक सर्जरी, कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरीचे जे प्रकार आहेत, ज्याला आओर्टिक शस्त्रक्रिया म्हणतात, महाधमनी जी हृदयातून पहिली निघणारी मोठी नस असते जी शरीराला सगळीकडे रक्तपुरवठा पोचवते, त्याचे जे आजार असतात त्याला आपण फक्त मेडिकवर हॉस्पिटल औरंगाबाद येथेच त्याची ट्रीटमेंट मराठवाड्यात होते आहे. ज्याच्यामध्ये आओर्टिक डिसेक्शन सर्जरी आहे, आओर्टिक रूट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आहे ज्याला बेंटाल्स म्हणतात, हेमी आर्च आहे, आर्च रिप्लेसमेंट सर्जरीज आहेत, आओर्टो बायफिमोरल बायपास ग्राफ्ट्स आहेत. या व अशा प्रकारच्या विविध शस्त्रक्रिया ज्या मध्य महाराष्ट्रात कुठेही होत नाही त्या आपण फक्त मेडिकवर हॉस्पिटल येथे मागचे 1.5 वर्ष अगदी यशस्वीरित्या पार पाडत आहोत. आणि ह्या प्रकारे ऑपरेशन झालेले पेशंट्स किंवा ट्रॉमॅटिक म्हणजे ॲक्सिडेंटनंतर आलेले अटॅक आणि त्याच्यामुळे इजा झालेल्या हृदयाच्या करोनरीज आहेत, त्यांच्या देखील आपण बायपास शस्त्रक्रिया आपल्या इथे करतो आहोत. असे वेगवेगळे पेशंट्स आहेत. आता एक काका आले ज्यांचं वय आता 84 वर्ष आहेत, की शेख हमीद त्यांचं नाव आहे. तर ते देखील बोलतीलच काही वेळानंतर तुम्ही विचारणा केल्यावर. तर अशा पेशंट्सना आम्ही सहसा म्हणायचो की उगाच कशाला एवढं मोठं ऑपरेशन तुम्ही करून घेता. मात्र ह्या छोट्या चिऱ्याच्या ऑपरेशन्समुळे अशाही पेशंट्सचा आता फायदा होतो आहे की त्यांना आम्ही ऑपरेशन ऑफर करू शकतो. तर या व इतर कार्डिओलॉजीचे देखील आपण वेगवेगळे पैलू सुमित शेजवळ सर आणि विक्रांत सरांकडून समजून घेऊ की ते कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स आता आपल्या इथे ऑफर करत आहेत. धन्यवाद. नमस्कार.
इथे आलेले सगळे पत्रकार बंधू, आमचे सगळे रुग्ण ज्यांचे आम्ही यशस्वीरित्या ऑपरेशन्स केलेत आणि त्यांचे नातेवाईक, तसेच आमचा सगळा स्टाफ मेंबर, या सगळ्यांना पहिले मी धन्यवाद देतो की तुम्ही वेळ काढून इथे आलात. आणि सप्टेंबर हा महिना वर्ल्ड हार्ट फेडरेशन नावाची एक संस्था आहे. ही वर्ल्ड हार्ट फेडरेशन नावाची संस्था सप्टेंबर महिन्याला कार्डियाक मंथ म्हणून त्याचा आपण साजरा करत असतो. हे यासाठी असतं की हृदयरोगावर संबंधी सगळ्यांना ह्याबद्दल जास्तीत जास्त माहिती व्हावी. त्याच्यामध्ये काय काय प्रकारचे आजार असू शकतात, त्याची ट्रीटमेंट कुठल्या प्रकारामध्ये करता येऊ शकते आणि त्याच्यामध्ये नवनवीन काय आता सध्या मॉडिफिकेशन्स आलेत, ह्या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेला समजण्यासारख्या शब्दात बोलण्यात याव्यात, यासाठी वर्ल्ड हार्ट डे हा सगळ्या जगामध्ये मनवला जातो. मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीने आम्ही या महिन्यामध्ये असे बरेच कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 18 तारखेला आपली एक मॅरेथॉनसुद्धा येते. एक वर्ल्ड हार्ट डेचं हार्ट फॉर्मेशनसुद्धा आम्ही ठेवलं आहे. आजच्या दिवशी आपले जे सगळे रुग्ण आहेत ज्यांचे सक्सेसफुलरित्या ऑपरेशन झालेत गेल्या 1.5 वर्षात, ते सगळ्यांना आपण बोलवलेलं आहे. आज त्यांचंही रुटीन चेकअप सगळा ह्या निमित्ताने करण्यात आलेला आहे. हृदयविकारामध्ये 2 प्रकारचे 2 नाण्याच्या बाजू आहेत. सरांनी ज्याबद्दल आपल्याला माहिती दिली ते हृदयरोग विकार शस्त्रक्रिया, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन करत असतो इन्सिजन घेऊन किंवा टाके घेऊन. आमची जी ब्रांच आहे म्हणजे कार्डिओलॉजी, त्याच्यामध्ये आम्ही हे बिनटाक्याचे ऑपरेशन्स असतात. हृदयविकाराचे जे ऑपरेशन विदाऊट सुचर्स किंवा आपण ज्याला टाके म्हणतो ते न घेता आणि मिनिमल ॲक्सेसमधून ह्या गोष्टी आम्ही करत असतो. तर तशा प्रकारचे बरेचसे ऑपरेशन आपल्या मेडिकवर हॉस्पिटलला झाले. त्यामध्ये एक आमचा सरांनी आता जसं सांगितलं, महाधमनी जी असते म्हणजे हृदयामधनं निघणारी सगळ्यात मोठी जी नस असते जी पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करते, त्यामध्ये एका आमच्या रुग्णाला तिथे जन्मजातच त्याची ती आकुंचन पावली होती महाधमनी, आणि त्यामुळं त्याच्या फुफ्फुसाच्या खालचा पूर्ण शरीराला रक्तप्रवाह कमी झाला होता. मग त्यामध्ये किडनी आले, लिव्हर आले, सगळे शरीराचे अवयव आले खालचे. त्याचं ऑपरेशन बऱ्याच 2-4 ठिकाणी न झाल्यामुळे फायनली ही केम टू अस, आणि आम्ही त्याला दुर्बिणीच्याद्वारे म्हणजे आपण त्याला बिनटाक्याची शस्त्रक्रिया म्हणतो, बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेद्वारे आपण त्याचा महाधमनीचं ऑपरेशन केलं. ज्या ऑपरेशनला अदरवाईज जर आपण म्हणजे टाक्याने करायचा प्रयत्न जर केला तर त्याला 8 ते 10 दिवस भरती ठेवावं लागू शकतं किंवा त्याचा खर्चही जास्त येऊ शकतो किंवा कॉम्प्लिकेशन्सचा रेट वाढू शकतो. त्याला आपण पायातनं जी आपली नस असते त्याच्यामधून आत जाऊन दुर्बिणीद्वारे एक त्यामध्ये स्टेंट टाकून त्याच्यामध्ये ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्याला आता 3-4 महिने होत आले. त्या पेशंटचं त्यानंतर BP बराच कमी झाला. 28 वर्षाच्या मुलाचा हाताचा BP 260 होता, 260/140, आणि पायाचा BP जर घ्यायला गेलं तर पायाचा BP 110 होता. म्हणजे हातामध्ये आणि पायामध्ये BPमध्ये 150चा फरक होता. हा फरक ऑपरेशन नंतर आता 15 मिलीमीटरचा राहिलेला आहे, फक्त 15 mm of Hgचा राहिलेला आहे. म्हणजे ऑपरेशन हे एकदम यशस्वी झालेलं आहे. आणि 28 वर्षाच्या युवकाला म्हणजे यातनं बऱ्या प्रमाणात विदाऊट टाक्यांनी म्हणजे काहीही टाके न पडता यशस्वीरित्या हे ऑपरेशन झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्या सगळ्यात जास्त जे पेशंट आमच्याकडे याच्यात असतात, दुर्दैवाने हृदयरोग हा आता याला काही वयाचं बंधन राहिलं नाही. आम्हाला सांगायला फार वाईट वाटतं, परंतु 30, 32, 35, 40 ह्या वयामध्ये सुद्धा सगळ्यांना अटॅक आलेले आहेत. वर्षभरामध्ये आम्ही तेवढे बरेचसे पेशंट 40 वर्ष, 37 वर्ष असे सुद्धा अँजिओप्लास्टी आपल्याकडे झालेले आहेत. अशा वेळेला ह्या कमी वयामध्ये जर हार्ट अटॅक येत असेल तर त्याच्यासाठी त्याची ट्रीटमेंटसुद्धा त्याच पद्धतीनं, त्याच आत्मीयतेनं आणि तेवढ्या कमी वेळात झाली तर त्याचा दुर्गामी होणारे जे फायदे आहेत पेशंटला ते फार जास्त असतात. त्यामधली जी शस्त्रक्रिया आहे त्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो, म्हणजे पामी, आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये पामी म्हणतो, म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी मायोकार्डियल इन्फार्क्शन. याचा अर्थ असा आहे की हार्ट अटॅक आलेला असताना पेशंटला रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन न देता सरळ त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याच्यामध्ये जो ब्लॉक दिसतोय तो ब्लॉक आपल्या नजरेखाली काढणे आणि तिथे स्टेंट टाकणे ही शस्त्रक्रिया करतात. ती शस्त्रक्रिया आपण गेल्या वर्षभरामध्ये बऱ्याचशा आपल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. त्यातले आपले काही समोर रुग्णसुद्धा बसलेले आहेत. ह्याच्यामध्ये पेशंटला होणारे फायदे फार महत्त्वाचे आहेत. एक, पेशंटला 3ऱ्या दिवशी आपण घरी पाठवतो. अदरवाईज हार्ट अटॅक आलेले पेशंट्स 5-5, 7-7 दिवस भरती असतात. त्यानंतर ते अँजिओग्राफीला जातात, नंतर अँजिओप्लास्टी होते, म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवसाचा फरक पडतो. ह्या रुग्णांना आपण अँजिओप्लास्टी झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी सुट्टी करतो.
त्यांना लागणारे आयुष्यातले दूरगामी जे गोळ्या औषधं असतात ते फार कमी होतात. हृदयाची जी होणारी हानी आहे ती फार कमी होते, जेणेकरून त्यांना आयुष्यामध्ये पुढे जे हार्ट फेल्युअर आपण म्हणतो बऱ्याच वेळेला, म्हणजे चालताना दम लागणे किंवा पाय सुजणे, हे जे दूरगामी दुष्परिणाम असतात ते होत नाहीत. हे असे प्रायमरी अँजिओप्लास्टीचे बरेचसे फायदे आहेत. असे बरेचसे ऑपरेशन आपल्या इथे झालेले आहेत. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपल्या औरंगाबाद शहरामध्ये 24 तास ही सेवा देणारं मेडिकवर हे एकुलतं एक रुग्णालय आहे, जिथे रात्रीला 12 वाजता जरी तुम्ही आले तरी तुमचं ऑपरेशन त्याच आत्मीयतेने तेवढ्याच वेळात आणि तासाभरातच होतं. आपल्याकडे बरेचसे पेशंट आहेत, त्यांच्या आम्ही काही घरातल्यांना 2-2, 3-3 पेशंटला दुर्दैवाने आपल्याला ट्रीटमेंट करावी लागली. त्याच पद्धतीने आपण केली आणि रात्री 1 वाजतासुद्धा त्याच पद्धतीने होतं. जगभरामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की हे ऑपरेशन आल्यानंतर, पेशंट हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर, त्याच्या भरती झाल्यापासून ऑपरेशन होईपर्यंत आणि ICUला शिफ्ट करेपर्यंत 90 मिनिटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, असा वर्ल्ड ओव्हर एक डिक्टम आहे किंवा तसा एक मानक आहे. हे जर होत असेल तरच ते करण्यात अर्थ आहे. आपल्या हॉस्पिटलच्या जेवढ्या सगळ्या काही शस्त्रक्रिया गेल्या वर्षभरामध्ये झाल्या, आम्हाला सांगायला आनंद होतो की मॅक्झिमम शस्त्रक्रिया 45 ते 60 मिनिटाच्या आत झालेल्या आहेत. म्हणजे पेशंट आल्यानंतर 1 तासाभराच्या आत त्याचं छातीत दुखणं कमी होतं, त्याला होणारे दूरगामी दुष्परिणाम जे आहेत हार्ट अटॅकने येणारे ते कमी होतात आणि आयुष्यभरासाठी लागणाऱ्या ज्या औषधं आहेत ते सुद्धा फार याच्यामध्ये कमी होतात. आणि ओव्हरऑल जर पेशंटचा आपण खर्चाचा विचार करायला गेला तर खर्चसुद्धा याच्यामुळे कमी होतो. कारण तुम्ही जर 7 दिवस भरती राहणार असले, त्यानंतर अँजिओग्राफी करणार, त्यानंतर अँजिओप्लास्टी करणार, तर हा सगळा जो क्युम्युलेटिव्ह खर्च आहे खूप जास्त होतो. त्यापेक्षा पेशंट आल्यानंतर जर आपण त्यांना डायरेक्ट अँजिओप्लास्टी करणार असू तर हा खर्च बऱ्याच कमी वेळात कमी होतो. जे कुटुंबाची सुद्धा जी त्यामध्ये जे ओढाताण होते ती सुद्धा कमी होते, कारण आपण तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज करतो पेशंटला. जसं सध्या आमच्याकडे भरती असलेला पेशंट आहे, शनिवारी त्याला रात्रीला आपण ऑड अवर्समध्ये त्याला अँजिओप्लास्टी झाली, उद्या सकाळी ते डिस्चार्ज होईल. म्हणजे तिसऱ्या दिवसाला पेशंट डिस्चार्ज होतो. हा त्यातला सगळ्यात मोठा पॉईंट आहे. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की आमच्या मेडिकल रुग्णालयातल्या जे हेड आहेत, जे सेंटर हेड आहेत नेहा मॅडम, ह्यांनी आता आपल्यासाठी एक नंबर दिलेला आहे, जो नंबर मी तुम्हाला वाचून सांगतो. हा नंबर आम्ही इमर्जन्सी कार्डियाक सर्व्हिसेससाठी ठेवलेला आहे. ह्या नंबरवर औरंगाबादमधले सगळे लोक फोन करू शकतात आणि त्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये कुठलाही प्रकारचा छातीमध्ये दुखणं असो किंवा हार्टच्या संबंधितला कुठलाही त्रास असो, तुम्ही त्या फोनवर फोन करू शकता. तुम्हाला इथनं ॲम्ब्युलन्स पाठवून पेशंटला इथपर्यंत येण्यापर्यंतचा सगळं मदत करण्यात येईल आणि त्यानंतरची जी काही ट्रीटमेंट असेल त्याच्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये बोलण्यात येईल. मी तुम्हाला नंबर सांगतो, तुम्ही नंबर नोट करून घ्या. 04068334455 हा नंबर आहे. मी पुन्हा सांगतो, 04068334455 हा हॉटलाईन नंबर आहे. ह्याचा जर तुम्ही फोन लावला तर आमच्या इमर्जन्सी डिपार्टमेंटला त्याचा नंबर जाईल आणि ते तुम्ही कुठे आहात तिथे आपण ॲम्ब्युलन्सची सर्व्हिस पाठवून पेशंटला घरून आपण घेऊनसुद्धा यामध्ये परत येऊ शकतो. हे सगळं यासाठी आहे की जी आत्मीयतेने आणि ज्या तळमळीने किंवा लवकरात लवकर जो ट्रीटमेंट व्हायला पाहिजे हृदयरोगांच्या अटॅक आलेल्या पेशंटची, ती लवकरात लवकर व्हावी आणि जे आंतरराष्ट्रीय मानक आहेत ते आपल्या इथे कुठेतरी चांगल्या पद्धतीने पाळल्या गेले पाहिजे की 60 मिनिटामध्ये ते ऑपरेशन होणे, पेशंट घरून इथे 20 ते 30 मिनिटामध्ये पोहोचणे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या पार पडल्या पाहिजे असा आमच्या सगळ्यांचा मानस आहे. म्हणून ही सर्व्हिस आपण सुरू केलेली आहे. तर औरंगाबादमधील सगळ्या जे आपले जनता आहे त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा आणि हृदयासंबंधीची कुठलीही काही तुम्हाला त्रास असेल तर या फोनवर आपण फोन करून त्याच्याबद्दल नक्कीच माहिती घ्यावी, तसेच मदतसुद्धा घ्यावी. धन्यवाद. ओपन हार्ट सर्जरीमध्ये आपण शरीराचा इतर ठिकाणची नस काढून लावायची पाहिजे. तर आता तुम्ही थोडक्यात कार्डिओलॉजी पद्धतीने करता. सर त्याबद्दल सांगतील ते शस्त्रक्रिया विभागाचे मनीष सर. तर पहिले ओपन हार्ट सर्जरीमध्ये शरीराची इतर ठिकाणची नस टाकून त्याला ब्लॉकेज ओपन करायचं. तर आता तुम्ही कोणता ओपन हार्ट सर्जरी करायची गरज नाही, कार्डिओलॉजी पद्धतीने करणार. तर ते ब्लॉकेज कसं निघतात काय? नाही, आमच्या सांगण्यात काही चूक झाली असेल, तसं नाही आहे. ऑपरेशन शस्त्रक्रिया एक्झॅक्टली त्याच प्रकारे आणि तीच होते आतमध्ये. मात्र हृदयाला पोचायचा मार्ग, आपल्याला हृदयापर्यंत पोचून ते जे नसा जोडायच्या आहेत ते जोडण्याकरता आपण आत जाण्यासाठी जे समोरचं हाड फ्रॅक्चर करून छाती उघडायचो
त्याऐवजी आता आपण 2 फासळ्यांच्या मधून आणि एंडोस्कोपिकली व्हिज्युअलाइज करून या सगळ्या गोष्टी आतल्या आताच ते सगळे जोडायचं कामं करतो. नसा त्यात जोडल्या जातात. जो मार्ग ब्लॉक आहे त्याच्या पलीकडे जाऊन नस जोडली जाते. मात्र ते जोडायचं काम करण्यासाठी आपल्याला हृदयाला पोचण्याचा मार्ग आपण विशिष्ट यंत्रांच्या सहाय्याने, जसं रोबोटिक सर्जरी असते किंवा पोटाची लॅप्रोस्कोपिक सर्जरी असते, त्याच धाटणीची ही थोरॅकोस्कोपिकली असिस्टेड मिनी थोरॅकोटॉमी. सगळे ऑपरेशन कोणत्या योजनेमध्ये बसतात काही सगळ्या चार्ज इथे आपल्या इथे योजना नाही आहे. मात्र एक मॅडमच्या परमिशन मी सांगू इच्छितो की आपण बजाज फायनान्स ची एक फॅसिलिटी पेशंट्सना देऊ केली आहे. सर, कोणत्या याच्यात ऑपरेशनला खर्च जास्त होतो? आता तुम्ही ज्या नवीन पद्धतीने सांगता त्याच्यात खर्च किती येतो? खर्च 25% वाढतो. रुटीन ऑपरेशनपेक्षा 25 ते 30% हा खर्च वाढतो. यात बजाज फायनान्सची मदत अशी होते की पेशंट म्हटला की 1 रुपया खर्च आहे, मी 20 पैसे भरतो, तर वरच्या 80 पैशांचे त्यांना 10 हप्ते पाडून मिळतात इंटरेस्ट फ्री. काही लोकांचे सिव्हिल खराब असते त्यांना बजाज लोन होणारच नाही. काही लोकांचे सिव्हिल खराब असतात लोन घेतल्यामुळे त्यांना बजाज फायनान्स सवलत देणारच नाही. बीपीएल धारकांना काय सुविधा आहे? BPL धारकांसाठी इथे सुविधा आहेत का नाही त्याविषयी नेहा मॅडमच तुम्हाला सांगू शकतील. सर, आपल्या राज्यामध्ये आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध योजना लागू केलेल्या आहेत. त्या राजीव गांधी असतील, महात्मा फुले असतील, वेगवेगळ्या आजारांसाठी त्या योजना आहेत. आपल्या हॉस्पिटलला अशा काही सुविधा आहेत का, काही योजना आहेत का? एवढं एज ऑफ नाउ MJPJY स्कीम जो है अभी तक नहीं है मेडिकवर हॉस्पिटल में. मेडिकवर हॉस्पिटल ने अप्लाई किया है फॉर कार्डियक डिपार्टमेंट, कार्डियोलॉजी और CVTS के लिए. अभी प्रोसेस जारी है. सो इन बिटवीन पेशेंट को हम कैसे हमारे तरफ से ज़्यादा मदद कर सकते हैं, वो एक ऑप्शन है हमारे पास बजाज फाइनेंस का. और कम से कम खर्चे में हम पेशेंट का कैसे ट्रीट कर सकते हैं वो हमने ऑप्शन निकाला है. और औरंगाबाद के हॉस्पिटल अगर देखी जाए तो आपको मेडिकल हॉस्पिटल के चार्जेस काफ़ी है, ऐसा सर देखिए, लोग तो कहने वाले तो कहेंगे, बट यहाँ जो पेशेंट्स बैठे हैं आप उनसे खुद बात करिएगा, उनसे पूछेगा कि उनको पैसे में कभी कोई दिक्कत आई या हमने उनको कभी कुछ डिस्काउंट देने के लिए मना किया. हम जितना पेशेंट को अकोमोडेट कर सकते हैं उतना हम करते हैं सर. तो उसके लिए वी ट्राई आवर बेस्ट. मैडम एक सवाल है जी. कोई पेशेंट आया, हर किसी खाता तो बजाज में होता नहीं है, बजाज फाइनेंस की बात करें. जी. अब कोई व्यक्ति है वो गरीब है, उसने कभी जिंदगी में लोन दिया नहीं है और जी. मान लीजिए उसको ऊपर वाला ने करे प्रॉब्लम आ गया, जी. तो उसका बजाज से टाइप कैसा होगा या आप सहकारी किस प्रकार से करें? सर, बजाज का हमारे पास एक एम्प्लॉई है, वो बजाज के जो फैसिलिटेटर हैं वो उनको मदद करते हैं फैसिलिटेट करने में. सारा उनका जो प्रोसेस है वो समझाते हैं. अपन ने एक सर्विस लेके हम पेशेंट को मदद करने की कोशिश करते हैं. जैसा जीवन दायी योजना नहीं है अपने पास, तो CM फंड और PM फंड के लिए प्रोसेस किया जाए. वो भी सर अप्लाई किया है CM फंड और PM फंड के लिए. थोड़े दिनों में हमारे पास ये सुविधा भी उपलब्ध हो जाएगी. मैडम, हेल्थ इंश्योरेंस कौन से? सर, मेरे पास सारे मेजॉरिटी हेल्थ इंश्योरेंस अवेलेबल हैं. मतलब मैक्सिमम जितने हैं, मैक्सिमम टाइप्स एम्पैनल्ड है हमारे पास. सर जैसा आपने जानकारी दी कि हमारा तो ऑपरेशन बहुत शॉर्टली होता है, पहले तुलना में चीर-फाड़ होती थी. एक प्रश्न माइंड में ये भी आता है कि फिर आपका रेट ज़्यादा होगा, आपका फीस ज़्यादा होगी. एक सवाल ये भी आता है, इसके बारे में जानकारी है. वही जैसा सर ने बताया, ये जो इमरजेंसी ऑपरेशन होता है इसका रेट अगर आप जाके चेक करेंगे, जिनका हुआ है उनको भी पूछेंगे, तो जो सिटी में रेट्स है एंजियोप्लास्टी के लिए उससे 10 या 20 हज़ार तक कम रुपए है उसका रेट. एक एक्चुअली ऐसा इम्प्रेशन बाहर परसेप्शन क्रिएट हुआ है, शायद पता मतलब किसी और चीज़ से हुआ होगा कि होटल शायद जैसी यहाँ का facility, तो पैसा भी फैसिलिटी होटल अच्छी जैसे है ही होगा. तो शायद यहाँ का रेट्स अच्छा होगा. ये एक परसेप्शन क्रिएट हुआ है. कहा कि आया तो
प्राइस ऑर्डर यस इसीलिए परसेप्शन शायद क्रिएट हुआ है, बट रेट्स अगर आप कंपेयर करेंगे तो इट इज 10 to 20% लेस फॉर कार्डियोलॉजी पर्पज एटलीस्ट। आई कैन टेल दैट कि माझ्या सर देखिए सर एक ऐसा भी मैंने हमारे देखने में आया हमारे सर्वे के अंदर, कोई मान लीजिए कोई पेशेंट जाता है, एक शिकायत में किसी की शिकायत नहीं कर रहा हूँ, इसके बदनाम नहीं कर रहा हूँ, वो हॉस्पिटल वाले कहते हैं कि आप टेबल पे 50,000 जमा करा दीजिए, 1 लाख जमा करा दीजिए। मेरा सीधा सवाल ये, कोई गरीब व्यक्ति परेशान अगर आता है तो आपके पास की सुविधा है कि ठीक है पैसे की चर्चा हम आपसे करेंगे, पहले आप पेशेंट अंदर ले लीजिए, कैसा है? सर तुरंत वैसा ही होता है। आप आज भी देख लीजिए, रात में मेरे पास कोई एडमिशन आता है, मैं खुद समझ सकती हूँ किसी के पास 50,000 या लाख रुपए जैसे आपने फिगर बताया, वो किसी के जेब में होता नहीं है ना। रात में अपन हमारा एज अ सोशल सर्विस, रात में कोई भी 10 बजे के बाद अगर हॉस्पिटल में आता है तो ज़रूर उसको कुछ ना कुछ ज़्यादा तकलीफ है, इसीलिए वो हॉस्पिटल आ रहा है। सो मेडिकवर हॉस्पिटल में एज अ सोशल सर्विस आप रात में आइए, आपका ट्रीटमेंट लिया जाएगा। पैसे के लिए आपको पूछते नहीं है, कोई भी आप हॉस्पिटल में जाएंगे तो डिपॉजिट मांगते हैं, बट समझ सकते हैं रातों रात किसी के पास पैसा अवेलेबल नहीं हो सकता। सबसे पहला इम्पॉर्टेंट फोकस दिया जाता है ट्रीटमेंट पे, और यहाँ तक भी अवेलेबल है कि आप रात में आइए, अगर पैसे नहीं भी हैं तो सिर्फ दवा गोली का जो पैसा लगता है सिर्फ उतना, मेरा डॉक्टर का पैसा, मेरा फैसिलिटी का पैसा, वो सब कुछ नहीं लगता। ये भी हमने एक सोशल सर्विस के हिसाब से रातों रात में हमने ये सुविधा भी रखी है। मैडम एक सवाल और भी है कि आप देख रहे हैं कि महाराष्ट्र गवर्नमेंट ने एक अभियान चलाया है कि दवाइयाँ सस्ती का अभियान चलाया है, कि आपके पास ऐसा कुछ सिस्टम है कि वो जो सस्ती दवाई गवर्नमेंट अप्रूव कर रही है, मतलब गरीबों के लिए, वो आपके माध्यम से वो सस्ती दवा, मान लीजिए अगर 50,000 का फिगर आता है तो 20,000 में 30,000 में दवा गोली आ जाती है, ऐसा कोई आप हेल्प करते हैं? सर ऐसा अभी तक हुआ नहीं है, हमारा कोशिश पूरी रहेगी सपोर्ट करने के लिए। और जैसा सर ने बताया कि 5 स्टार होटल दिखता है, जो सही में भी है प्रॉपर्टी वैसी है ना, बट अगर 5 स्टार जैसा रेट्स भी है क्या? आंसर इज नो। आप कोई भी हॉस्पिटल को कंपेयर कर लीजिए, हमारे रेट्स एट पार है, वी आर नॉट टू प्राइसी। इंटरैक्टिव सेशन था, पेशेंट्स ने अपने फीडबैक शेयर किए कि उनका क्या एक्सपीरियंस था मेडिकवर हॉस्पिटल में, मेडिकवर हॉस्पिटल के डॉक्टर्स ने जो ट्रीटमेंट दिया उनको फ़ायदेमंद हुआ कि नहीं। ये एक तरीके का एक्टिविटी मेडिकवर हॉस्पिटल ने लाइन अप किया है। सेकेंड एक्टिविटी है मैराथन की, 5 किलोमीटर्स का मैराथन रहेगा ये साल 2022 में। हार्ट शेप में आपको रन या वॉक करना है, ऐसा एक चैलेंज है फ्रॉम वर्ल्ड हेल्थ फेडरेशन से। सो वी आर ट्राइंग आवर बेस्ट कि हम वो हार्ट शेप में वॉक और मैराथन अरेंज करें फॉर 5 किलोमीटर्स। एंड थर्ड थिंग है हमारे यहाँ से एक एक्टिविटी, हार्ट फॉर्मेशन विद द हेल्प ऑफ ह्यूमन बींग्स, मतलब सारे आदमी इन द शेप ऑफ अ हार्ट हम खड़े रखेंगे, एंड इट वुड बी लाइक एन ऑनर फॉर हार्ट पेशेंट्स। और एक लास्ट एक्टिविटी रहेगी जो पूरे महीने के लिए है, whosoever is coming, सारे पेशेंट्स जो फर्स्ट टाइम आ रहे हैं हार्ट के लिए, उनका फर्स्ट कंसल्टेशन हॉस्पिटल की तरफ से फ्री है, जो हार्ट रिलेटेड जो तकलीफ लेके जो फर्स्ट टाइम आ रहे हैं उनके लिए। थँक यू सो मच। प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याला वयाचंही काही बंधन राहिलेलं नाही। आताच आपण सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलं। आणि कार्डिओलॉजीमध्ये असं झालेलं आहे की सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे जे रोग वाढलेले आहेत त्याचं निदान लवकरात लवकर आणि त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, की छातीमध्ये दुखायला सुरुवात झाल्यापासून आपल्याला जी ट्रीटमेंट आहे ती पहिल्या 90 मिनिटांमध्ये, 60 मिनिटांमध्येच व्हायला पाहिजे, पण 90 मिनिटं हा गोल्डन आवर असं दिलेला आहे, त्या पिरियडमध्ये ती ट्रीटमेंट व्हायला पाहिजे। आणि आपल्या इथे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री सोबतच तज्ञ डॉक्टरांची टीम ही 24/7 अवेलेबल आहे। आणि आता सरांनी सांगितलेल्या प्रमाणे एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या हेल्पलाईनवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ॲम्ब्युलन्सने पेशंटला इकडे आणण्यापर्यंतची सुविधा आपल्या हॉस्पिटलनी उपलब्ध केलेली आहे। आणि वर्ल्ड हार्ट डे हा 29 सप्टेंबरला साजरा केला जातो। त्याचं कारण असं आहे की हा डे साजरा करण्याचं कारण असं आहे की हा जो हृदयरोग वाढतो आहे
त्याचं जनसामान्यांमध्ये त्याचं आपल्याला जागृती करण्याचं आहे. तर हे जागृती करण्याचं कसं आहे की याचं जागृती केली तर त्या पेशंटला कळेल की आपल्याला हृदयरोगाची लक्षणे आहेत की नाही. तर हृदयरोगाची लक्षणे काय काय असतात की चालताना दम लागणे, छाती दुखणे, त्याच्यानंतर धडधड होणे, ही जर लक्षणं असतील तर ताबडतोब हृदयरोग तज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार घेणे आवश्यक असतं. तर त्यासाठी हा वर्ल्ड हार्ट डे साजरा केला जातो. तर बाकीचं आपल्या इथे उपलब्ध असणाऱ्या सुविधा हे दोन्ही सरांनी सांगितलेल्याच आहेत. सर एक प्रश्न आहे, वर्ल्ड हार्ट फेडरेशन संस्था आहे तरी फक्त आपल्या हॉस्पिटल मार्फतच संस्थेचं काम होतं किंवा नाही, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे WHO, त्यांनीच हा 29 सप्टेंबर हा दिवस निवडलेला आहे आणि हे पूर्ण जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. फक्त आपल्या तिथे नाही तर पूर्ण जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. या महिन्यात जर आपण आलात, हृदयविकारासाठी येणाऱ्या सर्व नवोदित रुग्णांसाठी फ्री फर्स्ट कन्सल्टेशन मेडिकल हॉस्पिटल येथे ऑफर करण्यात येत आहे. त्याचबरोबर आपल्याला कीहोल बायपास किंवा एन्जिओप्लास्टीज तसेच एमर्जन्सीमध्ये लागणाऱ्या प्रायमरी एन्जिओप्लास्टी ज्याला पामी म्हणूया, यासाठी आपण मेडिकल हॉस्पिटल येथे जरूर यावे आणि आपल्या पेशंट्स रुग्णांना उत्तम रीतीची रुग्णसेवा अनुभवण्याचा अनुभव घ्यावा. मेडिकोरमध्ये कुठलाही पेशंट आला तर त्याला इथं सर्व सुविधा भेटणार का? सर्व प्रकारचे एक्सरे वगैरे जे पण असतात काय काय तुमच्याकडे? इथे सर्व अद्ययावत सुविधांनी हे हॉस्पिटल प्राप्त आहे. याच्यामध्ये साध्या ECG एक्सरेपासून ते 2D इको, स्ट्रेस टेस्ट, स्ट्रेस इको, एन्जिओग्राफी, CT, HRCT, CCT, MRI इत्यादि सर्व सुविधा मेडिकल हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. मैम, आज जो आपने मेडिकवर में प्रेस कॉन्फ्रेंस लिए है तो उसके संदर्भ में क्या बोलना चाहिए? नमस्कार, मेडिकवर हॉस्पिटल में आज जो प्रेस कॉन्फ्रेंस हेल्ड किया गया, ये एक कार्डियक मंथ है सितंबर, उसके लिए कार्डियक डिपार्टमेंट में ये कॉन्फ्रेंस के लिए हमने बुलाया है, जहाँ पे सारे पेशेंट्स प्रीवियसली ऑपरेटेड जो थे वो आए यहाँ पे फॉलोअप कंसल्टेशन के लिए. उनका एक्सपीरियंसेस उन्होंने प्रेस के साथ शेयर किया. दूसरी चीज़ जो हम करने वाले हैं और कर रहे हैं, पूरा सितंबर मंथ जिनको फर्स्ट कंसल्टेशन पेशेंट को अगर लगता है तो वो फ्री रहेगा. 18 तारीख को 6:30 बजे हम मैराथन ऑर्गेनाइज कर रहे हैं और मेडिकवर हॉस्पिटल इज़ ऑलवेज अवेलेबल फॉर एनी सॉर्ट ऑफ कार्डियक एमरजेंसीज और कार्डियक रिलेटेड ट्रीटमेंट. आप 04068334455 पे कॉल कर सकते हैं इन केस ऑफ एनी नीड. थैंक यू सो मच. आपका नाम बोलिए. मैं डॉक्टर नेहा जैन, सेंटर हेड मेडिकवर हॉस्पिटल. अस्सलाम वालेकुम. हम काजी रोड से, यहाँ पे मेरा ऑपरेशन हुए ले और अभी बहुत अच्छा लग रहा है. मेरे ऑपरेशन को 17 दिन हो रहे और जो तकलीफ़ थी पहले तो अब तो बिल्कुल भी नहीं है. बहुत अच्छी तबीयत है और सुधार भी बहुत जल्दी तबीयत में आया हुआ है. दूसरे दिन ही मेरे को चलने को लगा दी और मेरे को अच्छा लगने को लगा. निर्मला अरविंद देशमुख, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. माझं ऑपरेशन छान झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी चालले, पायऱ्या चढल्या, उतरल्या, चढल्या, काही त्रास नाही. इकडून झालं ऑपरेशन डाव्या साईडला. किती टक्के झाले? 2-3 किती टक्के लागले तुम्हाला? 1%. सूर्यकांत दुधाटे, राहणार परभणीहून आलो होतो. माझं बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे, जानेवारीमध्ये झालेलं आहे. छोटं कीहोल बायपास सर्जरी माझी झालेली आहे. डॉक्टर मनीष पुराणिक यांनी केलेली आहे आणि ह्या बगलेमधून थोडंसं असं फाडाफाडीचं वगैरे काही असलं नाही, ते अगदी छोटंसं झालेलं आहे इथं. आणि मला एक 3-4 दिवशी इथून सुट्टी मिळाली आणि 5-6 पायऱ्या घर गेल्याच्या नंतर चालून दाखवता का म्हणले, व्हिडिओ करून दाखवता का मला. तर मी अगदी 19-20 पायऱ्या चढलो होतो आणि 7-8 दिवसाच्या नंतर मी 100 ते 50 मीटर असं घराच्या अवताल चालत होतो आणि माझी एकदम तब्येत आता ओके आहे, ठणठणीत आहे, काय प्रॉब्लेम नाही.
अस्सलाम वालेकुम। मैं शेख दिलदार आरसू सौंगी रहने वाले हैं। हमारे यहाँ पे 3 पेशेंट आ गए, हार्ट अटैक का ऑपरेशन करके गए, एंजियोप्लास्टी का भी कर गए। अभी सर्विस अच्छी है, अब सब सेटिस्फेक्शन है और सर्विस अच्छी मिली और दवाखाना भी अच्छा है, रेट भी अच्छे है और डॉक्टर सुमित सर, डॉक्टर उकड़गांवकर सर के अंडर में हमारी ट्रीटमेंट हुई। सर ऐसा कहते हैं कि डॉक्टर भगवान का अवतार है, ऑपरेशन होने के बाद कैसा लगता है? बिल्कुल भगवान का अवतार ही, बिल्कुल भगवान का अवतार ही मानते हैं। मेरा नाम शेख अब्दुल हमीद, उम्र 84 साल। इलाज बहुत अच्छा हुआ, ऑपरेशन बहुत सही हुआ। कई दवाखाने फिरे मगर इलाज नहीं हुआ। ये दवाखाने में इलाज होगा, ऑपरेशन अच्छा हुआ और टकाटक चल रहा है। 1 किलोमीटर चल के आया मैं। और जो कुरानी साहब है, यहाँ ही इलाज होना चाहिए किसका भी। थैंक यू। समाधान आनंदराव वाघ, तालुका शिंदखेडा, जिल्हा बुलढाणा. या ठिकाणी माझं 18/5/2022ला ऑपरेशन झालं. ऑपरेशन एकदम चांगल्या प्रकारे केलं. डॉक्टर मनीष पुराणिक सर या उत्कृष्ट असे डॉक्टर असल्यामुळं मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि मी ऑपरेशन झाल्यानंतर 15 दिवसानंतर रेग्युलर पूर्ण जी आपली दिनचर्या असते ती पूर्ण रेग्युलर करतो. आणि ऑपरेशन झाल्यानंतर 25व्या दिवशी मी 1500 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केली. खूप चांगल्या प्रकारे हॉस्पिटल आहे. दिलदार शेख स्वामी जाऊँगी। मैं 5 से आधी रात को ऑपरेशन को आया है, मेरे को बहुत बड़ा आराम मिला है, मैं बहुत सुकून में हूँ। इस प्रकार से आपने मेडिकवर की प्रेस कॉन्फ्रेंस सुना और तमाम काबिल डॉक्टर लोगों की बात को सुना। यहाँ विशेष प्रमुखता वाली बात ये थी कि जो पेशेंट जिनका ऑपरेशन हुआ था वो उपस्थित थे, उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। हम औरंगाबाद के ज़िले के तमाम लोग कहना चाहते हैं कि हम जब ऐसी घटनाएं होती थी, ऐसा पेशेंट आते थे, सोचते थे पूना जाएंगे, बम्बई जाएंगे, कलकत्ता, दिल्ली जाएंगे, लेकिन ये उनके लिए बहुत खुशी की बात है, एक आनंद की बात है कि देखिए औरंगाबाद ज़िले में आपका अपना हॉस्पिटल है, आप यहाँ पर आइए, संतुष्ट होकर आइए। उम्मीद करते हैं, खाली हमको जानकारी दे रहे हैं कि बहुत केयरफुल, अच्छा इलाज होता है। हमने काफ़ी लोगों से बात की है। उम्मीद करते हैं कि आप अपने औरंगाबाद का शहर का आप ज़रूर लाभ लेंगे।